नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 मार्च 2024 रोजी जमा करण्यात आला आहे आणि जे काही उर्वरित शेतकरी राहिलेले आहे, तर त्यांच्या बँक खात्यामध्ये येत्या शुक्रवारपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची जी रक्कम आहे, तर ही जमा करण्यात येणार आहे. ही माहिती आपल्याला रणजित सिंह पाटील यांच्या ट्विटर अँगलवरती ही माहिती देण्यात आलेली आहे. तर ती माहिती आपण या ठिकाणी बघू शकता. उर्वरित 6 मंडळासाठी पीक विमा कंपनीकडे रुपये 50 कोटी जमा झाले असून शुक्रवारपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. म्हणजे मित्रांनो, जे काही उर्वरित 6 मंडळ राहिलेले आहे, तर त्यांच्यासाठी आता 50 कोटी हे जमा करण्यात आले असून येत्या शुक्रवारपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची जी रक्कम आहे, तर ही जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपण या ठिकाणी बघू शकता. एक मेसेज देण्यात आलेला आहे. तर या मेसेजमध्ये ज्या शेतकऱ्यांचे आतापर्यंत पीक विमा मिळालेला आहे, तर अशा शेतकऱ्यांना कशाप्रकारे हा पीक विमा देण्यात आलेला आहे, तर ती सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजे डायरेक्ट डीबीटीद्वारे, म्हणजे ज्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पीक विम्याची जी रक्कम आहे, तर ही जमा करण्यात आलेली आहे. तर ही मेसेज सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता. आणि तसेच मित्रांनो, पीक विमा 2022 या आधी मिळालेल्या रक्कम रुपये 232 कोटी पीक विमा रकमेपैकी अंदाजे 3000 शेतकऱ्यांचे सुमारे 3 कोटी पीक विमा जमा करण्यात आलेला आहे. आणि आता जे उर्वरित 6 मंडळ राहिलेले आहे, तर अशा मंडळांसाठी आता पीक विमा कंपनीकडे 50 कोटी रुपये जमा करण्यात आले असून येत्या शुक्रवारपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची जी रक्कम आहे, तर ही जमा करण्यात येणार आहे. म्हणजे मित्रांनो, आता जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहे, तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट हे घेऊन येत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.